नमस्कार रागिनी मॅडम. जाधव साहेब तुम्ही या ना. यस. बसा. काय म्हणता? असं अगदी अचानक येणं केलं नाही, म्हणजे कारणाशिवाय तुम्ही काही आमच्याकडे येणार नाही. पोलिसांना अचानक जावं लागतं कधी कधी. हे असं प्लॅनिंग करून कधी कुठे जायचं, कुणाला कुठे पाठवायचं. हो, एवढं कसलं जमतंय आम्हाला. बाय द वे सॉरी हा. नाही म्हणजे तुमचं काही महत्वाचं सामाजिक कार्याचं प्लॅनिंग सुरू असेल तर मी डिस्टर्ब तर नाही केलं ना? छे हो, कामात तर होतच राहतील. पण तुम्ही इथे येण्याचं कारण नाही सांगितलं. ते म्हणजे युनिफॉर्म नाही, ऑफ ड्युटी, अचानक आलात म्हणजे काहीतरी कारण असेलच ना? अहो मॅडम, पोलिसांची ड्युटी 24 तासाची असते. युनिफॉर्म नसलं तरी आमचं काम चालूच असतं. आम्ही समाजाच्या सेवेसाठी काम करतो. तुमच्या संस्थेत तुम्ही सुद्धा तेच काम करता ना? अर्थातच. हा, आता म्हणजे आपलं क्षेत्र वेगळं आणि काम करण्याची पद्धत वेगळी, एवढंच काय तो फरक आहे. काय घेणार तुम्ही? हा? चहा, कॉफी की अजून काही? हो नाही नाही नाही, काहीच नको. त्या दिवशी आपली घाईघाईत भेट झाली. तुमच्या संस्थेचं काम नेमकं कसं चालतं हे जाणून घेण्यासाठी येईल असं म्हटलं होतं मी. आज वेळ मिळाला म्हणून आलो. तसंही खूप महत्वाचं काम करताय तुम्ही, त्यामुळे पोलिसांच्या मदतीची गरज लागणारच आहे तुम्हाला, नाही? अर्थातच तुमचं सहकार्य लागणारच आहे साहेब. एकमेकांच्या सहकार्यानं काम केलं तर त्यात तुमचाही फायदा आहे आणि तुमच्या या महान कार्यात आमचीही मदत होईल. तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला करू. दीपा. ओ, जाधव साहेब प्लीज घ्या ते. अहो हे काय गिफ्ट देत आहे? काय साहेब, गिफ्ट म्हणून लाजवताय हा तुम्ही? अहो हे गिफ्ट नाही, आपुलकीची भेट समजा. अरे वा, आवडलं आम्हाला तुमचं हे गिफ्ट. ओ सॉरी, आपुलकी. असं सहकार्य करत राहिलात ना तर अजून खूप मिळेल. आपुलकी करणार ना सहकार्य.